तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी वार्षिक परीक्षा होणार आहे 2025 मध्ये, तर त्याच्या दृष्टीने आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान, सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, तर त्याची एकूण 50 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो. तर ही प्रश्नपत्रिका फक्त आणि फक्त तुमच्या सरावासाठी आहे. म्हणजे हे प्रश्न आणि पाठ्यपुस्तकातले यासारखे इतर प्रश्न यांची जर तयारी केली तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 1 आहे. 1 आहे. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. चवीला आंबट असतात कोण? आम्ले, आम्लारी, क्षार की अल्कोहोल. त्यानंतर हे मूलद्रव्य आपल्या संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावते. कुठलं मूलद्रव्य गमावतं? हेलियम, आयोडीन, क्लोरीन किंवा मॅग्नेशियम. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? या 4 पर्यायापैकी योग्य निवडायचं. त्याच्यानंतर 2 गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. मानवी स्वरयंत्र, प्रकाशीय बल, गुरुत्वीय बल आणि ब गटात आहे भिंगे केंद्राच्या दिशेत स्वरतंतूंची कंपनी. त्याच्यानंतर पुढे चुकी बरोबर साठी आहे 2 गुणांसाठी. परिदर्शीमध्ये आपत्तिकिरण आणि स्तंभिका यांच्यामधला कोण 30 अंश असतो ते चुकी बरोबर दिलायचं. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. त्याच्यानंतर वेगळा घटक ओळखा. साग, गाजर, गवत, देवदार, चंदन. त्यानंतर केंद्रिकी, तंतुकणिका, लवके, आंतरद्रव्य, जालिका. त्यातला वेगळा घटक ओळखायचा. त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तर द्या. जनुके म्हणजे काय? रक्ताभिसरण म्हणजे काय? त्याच्यानंतर नैसर्गिक आम्ल म्हणजे काय? शहाबादी फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 आम्लांची नावं लिहायची. पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत कोणता? त्याच्यानंतर पुढे आहे ध्वनी म्हणजे काय? त्याच्यानंतर फरकाचे 2 मुद्दे लिहायचे. कोणतेही 2 असं म्हटलं, पण इथे 3ही करा सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे. विघटनशील व अविघटनशील पदार्थ, धामण्या व शिरा, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. त्यानंतर शास्त्रीय कारणे द्या. हे सुद्धा सगळे प्रश्न करा. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. त्याचं कारण लिहायचं आहे. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. बरेच दिवस न वापरल्यामुळे काळी पडलेली तांब्याची भांडी चिंचेचे पाणी लावून लखलखीत करता येतं. या सगळ्यांची कारणं लिहायची. त्याच्यानंतर टिपा लिहा. यातले पण सगळे करा. बायो, त्यानंतर प्लास्टिकचे गुणधर्म आणि फॅरनहाइट मापनचं आहे. या तिन्हींची पण तयारी करा. त्याच्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. नादकाठ्याची वारंवारता कशावर अवलंबून असते? प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय? सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्व का आहे? आणि पीव्हीसीचे फायदे सांगा. त्याच्यानंतर आकृती काढून नावे द्या. याच्यामध्ये ह्या तिन्ही करा. वनस्पती पेशी, कॅलरी मापे आणि परिदर्शक. ओके. त्यानंतर प्रश्न 5 विस्तृत उत्तरे लिहा. यातले पण सगळे करा. ताऱ्यांची निर्मिती कशी होते? सपाट आरसा व परावर्तक किरण यांच्यातील कोण 40 अंशाचा असेल तर अपातन कोण आणि परावर्तन कोण यांची मापं काढा. गिटारासारख्या तंतुवाद्यातून आणि बासरी सारख्या फुंक वाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते ते लिहायचं. त्याच्यानंतर कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहा. तयारी करताना दोन्ही करा. इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय रासायनिक बदल आहे. श्वेतबट्टूबद्दल माहिती द्या. इथे एकूण जी तुमची प्रश्नपत्रिका आहे 50 गुणांची, तर ती इथे पूर्ण होते. इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ओके. थँक यू.